नमस्कार मित्रांनो, जय भीम मित्रांनो. तर मी आज उभा आहे देशातील सेंटर पॉइंट असलेलं झिरो मेल म्हणून असलेलं नागपूर या शहरामध्ये. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, मी आज उभा आहे दीक्षाभूमी समोर. तुम्हाला तर माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे आपल्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यासोबतच लाखो आणि यांनी सुद्धा इथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. पण तुम्हाला आसपासच्या परिसराविषयी याविषयी तुम्हाला माहीत नसेल, तर आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून इतर सर्वत्र ठिकाणामधील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं हे सर्व स्तूप व इथलं बोधिवृक्ष, सर्व काही इतरत्र ठिकाणी असलेले सर्व ऐतिहासिक ठिकाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर मंडळी, आता आपण दीक्षाभूमीच्या मुख्य परिसरात पोहोचलो आहोत. हा परिसर पाहताना एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जवळपास 5 ते 6 लाख अन्वयासह इथेच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. हा जगाचा इतिहासातील सर्वात मोठा सामूहिक धर्मांतर सोहळा मानला जातो. जरा या वास्तूकडे बघा. ही वास्तुकला सांचीच्या प्रसिद्ध स्तूपावरून प्रेरित आहे. हा आशियातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप आहे. यात पांढरे संगमरमर, धोलपूरचे लाल सँडस्टोन आणि ग्रॅनाइट वापरले आहेत, जे या सौंदर्याचे आणखी भर घालतात. मित्रांनो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, तेव्हा ज्या 22 प्रतिज्ञा सांगितल्या होत्या, त्या 22 प्रतिज्ञा तुम्ही पाहू शकता इथे संपूर्णपणे नमूद केलेल्या आहेत. ज्या की इथे जे कोरलेल्या 22 प्रतिज्ञा आहेत, त्या प्रत्येक अनुयाच्या हृदयावर कोरलेल्या या 22 प्रतिज्ञा आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही जे माझ्या मागे दीक्षाभूमी जे पाहत आहात, ते महाराष्ट्र सरकारने या दीक्षाभूमी या पर्यटन स्थळासाठी गट अ मध्ये श्रेणीमध्ये त्याला नमूद केलेलं आहे. मित्रांनो, हे जे पाहता तुम्ही आजूबाजूचा परिसर आहे, ते तुम्हाला माहित आहे का? आज जी भव्य दीक्षाभूमी आपण पाहत आहोत, ती जागा 1956 रोजी वॅक्सिन इन्स्टिट्यूटच्या अखत्यारीत्या गुरांच्या चरण्यासाठी राखून ठेवली एक पडीत आणि खडकाळ जागा होती. मित्रांनो, 45 वर्षाचा मोठा संघर्ष असणारा आज हा दिसणारा भव्य धम्मचक्र स्तूप एका रात्रीत उभा राहिला नाही. 1956 पासून तब्बल 45 वर्षे सतत संघर्ष केल्यानंतर ही वास्तू प्रत्यक्षात साकार झाली आहे. गुरांच्या चरण्याची आड जेव्हा 28 सप्टेंबर 1956 रोजी दीक्षा समारंभासाठी ही जागा मागण्यात आली होती, तेव्हा इन्स्टिट्यूटने आट घातली होती की 15 ऑक्टोबर नंतर ही जागा पुन्हा गुरांच्या चरण्यासाठी वापरली जाईल. पहिला बुद्धस्तंभ एका रात्रीत दीक्षा सोहळ्यानंतर 13 एप्रिल 1957च्या मध्यरात्री बाबू हरिदासजी आवळे आणि मुंडे गुरुजींच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर अगदी एका रात्रीत पहिला छोटा बुद्धस्तंभ तयार करण्यात आला होता. पहिली बुद्ध मूर्ती यांच्याविषयी माहिती आपण घेऊया. नागपूरच्या 5 पावली येथील शिल्पकार भीमराव गजघाटे यांनी त्या पहिल्या स्तंभावरील बुद्धाची मूर्ती अत्यंत अल्प काळात घडवली होती. आपण आता या स्तूपाच्या प्रेरणेविषयी आपण माहिती घेणार आहोत. दीक्षाभूमीच्या सध्याची मुख्य वास्तू आणि यावरील घुमट या प्रामुख्याने मध्य प्रदेशातील प्रसिद्ध सांचीच्या स्तूपाच्या वास्तुकलेपासून प्रेरित होऊन डिझाईन केला गेला आहे. मित्रांनो, या भव्य स्तूपाचे मूळ मुख्य शिल्पकार शिवदानमल मोखा हे होते. तर या प्रकल्पाच्या काही टप्प्यावर परदेशी वास्तू विशारदांचेही मार्गदर्शन लाभले आहेत. मित्रांनो, तुम्ही जे माझ्या मागे जे बोधिवृक्ष अतिशय डौलदारपणे जे दिसत आहे, ते वृक्ष असं मानलं जातं की ते वृक्ष त्या काळामध्ये श्रीलंकेतून इथे आणून लावलेलं आहे. तुम्ही जे माझ्या मागे जे मोठा स्तूप बघत आहेत, तो जगातील सर्वात मोठा हॅलो स्तूप म्हणून ओळखला जातो. यामध्ये एकाच क्षणामध्ये हजारो लोक इथे एकत्र बसू शकतात. तुम्ही जे माझ्या मागे बोधिवृक्ष पाहत आहेत, हेच ते बोधिवृक्ष बौद्धगयामध्ये असलेल्या वृक्षाची साक्ष देते व इथे लोक बसून याच्या खाली बसून अतिशय आनंदीपणे व अतिशय मनमोकळ्यापणाने इथे स्मरण करू शकतात. मित्रांनो, धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी इथे लाखो लोक जगभरातून इथे येत असतात. जसे की जपान, थायलंड आणि श्रीलंका यांसारख्या देशातून लाखो अनुयायी इथे धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यासाठी इथे समावला जातो. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जे तुम्ही मोठी बिल्डिंग दिसते, ती ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीची बिल्डिंग आहे. आणि या साईडला जे तुम्ही पाहू शकता बौद्ध विहार, आपल्याला इथे भिक्खूंचं निवास हे पण आपल्याला पाहायला मिळतं.
मित्रांनो, जेव्हा बौद्ध धम्म परिवर्तन दिन असतो तेव्हा लाखो अनुयायी जेव्हा इतरत्र देशातून इथे येतात, तेव्हा लाखोच्या संख्येने जेव्हा जनसमुदाय इथे येतो तेव्हा कोटीच्या घरामध्ये एवढी पुस्तकांची खरेदी विक्री केली जाते. तुम्ही पाहू शकता, ह्या माझे मागे जे पुस्तकालय आहे, इथून लोक वेगवेगळ्या देशातून येऊन इथे खरेदी करतात. मित्रांनो, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा त्यानंतर ही संपूर्ण जागा शासनाशी लढत त्यांच्या मुलांनी भैयासाहेबांनी ही संपूर्ण जागा 14 एकर जी जागा आहे ती आपल्या ला मिळवून दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जे माझ्या मागे पाहू शकता, तुम्ही फोटोच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण जीवनपट त्यांनी लिहिलेले ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं संपूर्ण जीवनपट हे आपल्याला इथं पाहण्यात मिळते. मित्रांनो, तुम्ही दीक्षाभूमीच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांची एक प्रतिमा दिसते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही कधी नागपुरामध्ये आला असाल तर या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या दीक्षाभूमीला आवश्यक भेट द्या. आणि भेटूया अशाच एखाद्या नवीन स्थळाविषयी माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.